नमस्कार. आपल्या स्वयंपाकघरात असलेले मीठ आणि तुरटी या दोन्ही गोष्टी आपल्या जीवनातील अडचणी दूर करण्यासाठी अत्यंत प्रभावी मानल्या जातात. तुरटी तर इतकी गुणकारी आहे की तिचे अनेक छोटे-छोटे उपाय त्वरित परिणाम दाखवतात. त्याचप्रमाणे मिठाचे उपाय देखील तितकेच परिणामकारक आहेत. विशेषतः हे उपाय शनिवार किंवा मंगळवारी जर आपण हे केले तर त्याचा लवकर लाभ मिळतो. आजचा आपला उपाय त्या आई-वडिलांसाठी आहे ज्यांना आपल्या मुलांच्या लग्नाची चिंता आहे. मुलांचे लग्न होईल की नाही अशी काळजी ज्यांना सतावत असते. तसेच त्या मुला-मुलींसाठीही आहे. ज्यांना वाटते की त्यांचं वय वाढत चाललेलं आहे, पण योग्य स्थळ जुळत नाही. त्यामुळे त्यांना मानसिक ताण जो आहे तो निर्माण होतो. कधी करिअरची चिंता असते, कधी जबाबदाऱ्यांची, तर कधी विवाहाची काळजी असते. तर अशा परिस्थितीत हा उपाय अत्यंत उपयुक्त त्यांना ठरणार आहे. तर हा उपाय कोणत्याही पूजापाठाशिवाय करता येतो किंवा काहीही त्याला लागत नाही. नक्की तुम्ही करून पहा. सर्वांना मनःपूर्वक नमस्कार. मी तुमच्यासोबत प्रियांका. तुम्हाला हा व्हिडिओ आवडला तर कृपया हा लाईक करा, शेअर करा. जर तुम्ही पहिल्यांदाच आपल्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तुमचा सबस्क्राईब माझ्यासाठी प्रेरणादायी आहे आणि तुमचा शेअर इतरांसाठी उपयुक्त ठरेल. तर नक्की हा व्हिडिओ शेअर करा. आता उपाय कसा करायचा त्या संदर्भात सांगते. तर हा उपाय केवळ विवाहासाठीच नाही तर तुमच्या जीवनातील कोणतीही अडचण दूर करण्यासाठी करता येतो. आई-वडिलांच्या किंवा मुलांच्या जीवनातील कोणतीही समस्या असो, शनिवारी केलेले हे उपाय अचूक आणि प्रभावी मानले जातात. तुम्हाला याचा खूप छान असा फायदा दिसून येईल इथे. आता पहिली उपाय त्याच्यासाठी काय तयारी करायची बघा. तुमच्या स्वयंपाकघरामध्ये किचनमधील जे साधे मीठ तुम्ही आहे ते वापरू शकता. शक्यतो तुम्ही ते जाड खडे मीठ वापरू शकता. त्याचे परिणाम जे आहेत ते अधिक लवकर दिसतात. जर तुमच्याकडे नसेल तर घरातले जे साधे मीठ आहे, बारीक मीठ आहे ते वापरलं तरी चालेल. आता साधारण तुम्हाला 2 मूठ मीठ घ्यायचं आहे. 2 मूठ. एक असे 2 मूठ घ्यायचे आहे आणि हे उपाय तुम्हाला कधी करायचा आहे? शनिवारी संध्याकाळी सूर्यास्तानंतर करायचा आहे. कोणताही शनिवार चालेल. शुक्ल पक्ष असो किंवा कृष्ण पक्ष याची तुम्ही विशेष गरज नाहीये हे पाहायची. कोणताही शनिवारी तुम्ही करू शकता. आई वडील किंवा मुले स्वतःही हा उपाय करू शकतात. त्याच्यात काही प्रॉब्लेम नाही. कोणीही हा उपाय करू शकतात. त्याची वहिनी असू दे, बहीण, भाऊ कोणीही करू शकतं. ओके. आता तुम्हाला काय करायचंय बघा. सूर्यास्तानंतर 2 मुठी मीठ दोन्ही तळ हातात घ्या. घराच्या वेस्ट पश्चिम दिशेकडे तोंड करून उभे राहा. आई वडील असतील तर मुलांच्या विवाहासाठी प्रार्थना करा. मुले असतील तर स्वतःच्या विवाहासाठी मनोमन तुम्हाला प्रार्थना करायची आहे. मनात श्रद्धेने प्रार्थना करा. आपल्या जीवनातील सर्व अडथळे, सर्व ग्रहदोष, सर्व पितृदोष, नजरेचा दोष, नजरदोष किंवा कुंडलीतील अडचणी दूर होत आणि लवकरात लवकर विवाह योग जुळो अशी तुम्हाला प्रार्थना कमीत कमी 2 ते 3 मिनिटं मनोभावे करायची. इच्छित असल्यास मनात शनिदेव किंवा हनुमानजींचं स्मरण तुम्ही करू शकता. कोणतीही विशेष पूजा किंवा आसनाची इथे गरज नाही. फक्त मनोमन तुम्हाला प्रार्थना करायची आहे. आता पुढे बघा. आता ते जे तुम्ही मीठ घेतले ते वॉश बेसिन जवळ जायचं आहे. हातातील मीठ 2 भागात विभागा. म्हणजे दोन्ही हातात घ्या. दोन्ही मुठी बंद करा. 5 ते 7 सेकंद मुठी बंद ठेवा. हातामध्ये थोडासा ओलसर तुम्हाला जाणवेल. तर ते 5 ते 7 सेकंद तुम्ही बंद ठेवा. आधी नळाचं पाणी सुरू करा. नंतर ते हळूहळू दोन्ही हातातील मीठ पाण्यात तुम्हाला सोडून द्यायचं. मीठ एकदम तुम्हाला असं टाकायचं नाही. ते हळूहळू पाण्यासोबत वाहू द्यायचं आहे. हळूहळू पाण्यासोबत वाहू द्या. सर्व मीठ संपेपर्यंत नळ चालूच ठेवा. शेवटी हात, पाय स्वच्छ तोंड धुवायचं आहे. इतकाच हा साधा उपाय आहे. याच्यामध्ये काही तुम्हाला मंत्रजप करायचा नाही, काही नाही. आता हा उपाय किती वेळा करायचा आहे? सलग 3 शनिवार करायचा आहे किंवा सलग 3 मंगळवार करू शकता किंवा शनिवार, रविवार आणि सोमवार असे सलग 3 दिवस करायचं आहे. ज्या पद्धतीने मी सांगितलंय त्या पद्धतीने जसं तुम्हाला योग्य वाटेल तसं तुम्ही हा उपाय करा. हा उपाय केवळ विवाहासाठीच नाही तर तुमच्या मुलांचं करिअर असेल किंवा उत्पन्न वाढायचं असेल किंवा इतर अडचणींसाठीही हा उपाय आहे तो उपयुक्त आहे. तसेच त्यांच्या आई-वडिलांच्या जीवनातील कोणतेही त्रास असेल ते दूर करण्यासाठी हा उपाय मदत करेल. तर हा एक सोपा, साधा, सात्विक उपाय आहे. तुम्ही फक्त श्रद्धेने करा.
कोणतीही मनात शंका ठेवू नका, फक्त विश्वास ठेवा आणि विश्वासाने हा तुम्ही उपाय करायचा आहे. नक्कीच तुम्हाला याचं फळ चांगलं मिळेल. मी असे अनेक व्हिडिओ विवाह होण्यासाठी, विवाह योग येण्यासाठी सांगत असते आपल्या चॅनलवर. तर तुम्हाला जो योग्य वाटेल तो व्हिडिओ पहा, तो व्हिडिओ पाहून ते उपाय करण्याचा प्रयत्न करा आणि तुम्ही असे उपाय सात्विक करत राहा. तुमचा नक्कीच विवाह योग जवळ येईल आणि तुमचं लग्न ठरेल, तुमचं लग्न होईल. माझे एवढेच मी स्वामींच्या चरणी, महादेवांच्या चरणी प्रार्थना करते. तुमच्या सगळ्या इच्छा पूर्ण होऊ देत आणि लवकर तुमचा विवाह जुळून येऊ दे. भेटूया पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. हर हर महादेव. श्री स्वामी समर्थ.